ती नालायक लोक आहेत. मुली, काही मुली तसेच आणि काही मुलं तसेच, मी सगळ्यांना म्हणत नाही, पण प्रेम नावाची गोष्टच नाही आहे. स्वतःसोबत घडते ना, आंधळ असते म्हणतात प्रेम. लग्न करताना बुद्धी वापरूनच लग्न करायला पाहिजे, नाही केलं तरी चालते. पण हे रोजचा त्रास, फालतू गोष्टी त्या जिंदगीमध्ये. मी तर अशी अडकले, तर मला तर काही समजतच नाही. एक तर मी ते लव्ह मॅरेज केले, ते बी इंटरकास्टमध्ये, आणि पटवताना ज्याच्यासोबत लग्न केले त्याची मॅडम तुम्ही आम्ही म्हणून. आणि आता कवडीची इज्जत नाही, कवडीची. मला काय म्हणते, मला अक्कल नाही, मला समजत नाही, मला काय बोलावं हे कळत नाही. इथं मी त्याच्यापेक्षा जास्त एज्युकेटेड आहे, मला त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी होती. सगळं दिलं सोडून, पहिले त्याच्या प्रेमात केलं लग्न, झालं जिंदगीचं सगळं. काही नाही त्याच्या घरी, काहीच नाही. 15-17 काम करते आणि त्याच्यात त्याला एवढा माज आहे. काय जिंदगी, कर्म असतात ते कुठं आणून ठेवतील माणसाला काही समजत नाही. या जन्मात तर काय पाप केलं, काय जन्म असतात का नाही माहीत नाही. या जन्मात तर काय पाप नाही केलं, पण मागच्या जन्मात माहीत नाही की ते आता फळाला आले म्हणून बघायला. 1.5 वर्ष झालीत लग्नाला, मी त्रास सहन करते की आता सुधरण, उद्या सुधरण. अरे पैशाचं जाऊ द्या, नोकरीचं जाऊ द्या, दिसण्याचं जाऊ द्या, प्रॉपर्टीचं जाऊ द्या. त्या मुलाला स्वतः शुगर आहे. 15 वर्ष, वयाच्या 15 वर्षी त्याला शुगर झालेली, इन्सुलिन घेते. त्याला झटके येतात झोपात, त्याच्यावर लक्ष ठेवून लागते रात्रभर, तरी त्याला एवढा माझं कोण्या गोष्टीचं आहे देवजाने. माझं जास्त उतू चालू होतं म्हणून मी केलं. मी ते 1.5 वर्ष हो राहिले माझ्या लग्नाला जवळपास. मला वाटते आज सुधरण, उद्या सुधरण, आज सुधरण. आता ती मी पक्कीच अडकली. आता प्रेग्नेन्सीचा 5वा महिना संपत्ती उरायला. आता काय करू ते समजून राहिलं. जीव द्यायचा विचार होतो, पण तेवढं हिंमत नाही होत. आता म्हणजे मी भीमाची वागी, आणि काय ते स्वतःला म्हणजे पाटील आहे, पाटील. असलेच लोक पुरी जीव देतात, काय करतात स्वतःवर कळते तेव्हा हे ते विचार मी पण करते, पण बाळासाठी माझी हिंमत नाही होऊन राहिली.